हेलो स्टूडेंट्स, आज हम इस लेसन को पढ़ेंगे। पहले राउंड में मैं एक सेंटेंस पढ़ूंगी और रुकूंगी, उस समय आपने पढ़ना है और लास्ट में मैं इस लेसन को पूरा पढ़ लूंगी। ठीक है, ध्यान से सुनना और बस वैसे ही आपने रिपीट करना है। महर्षि विठ्ठल रामजी शिंदे। विठ्ठल रामजी उर्फ अण्णा साहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला। विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला। अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते। अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते। लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती। लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती। हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे। हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे। लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई। लहानपणीच्या ह्या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई। त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते। त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता। सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत। माणसा माणसात भेद करणे योग्य नाही। माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला। याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला। छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षांचा होता। त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता। दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता। पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते। पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते। आजोबा बसवंतराव हे दानशूर होते। दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत। आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे। आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे। लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत। एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला। समोर ताट होते। तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला। त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले। हा दयाळूपणा
विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. लेखक आहेत डॉक्टर भी. ना. दहातोंडे. अब मैं इस पूरे लेसन को पढ़ रही हूँ, ध्यान से सुनना. विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानका विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसामाणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षांचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. आजोबा बसवंतराव हे दानशूर होते. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. लेखक आहेत डॉक्टर भी. ना. दहातोंडे. ठीक है, अभी जैसे मैंने पढ़ा है बस वैसे ही आपने भी पढ़ना अच्छे से. हाँ, थैंक यू.